मित्रांनो, माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या अभियानाअंतर्गत मागील काही दिवसापहिले मी भरपूर व्हिडिओ तयार केले. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला भरपूरचे पॉईंट होते ते कशा पद्धतीने आपल्या शाळेवर आपण राबवू शकतो, त्यांची निकष, त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचे रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की या संपूर्ण अभियानासंबंधी ही फाईल कशा पद्धतीने तयार करायची याविषयी व्हिडिओ आणणार आहे. भरपूर कमेंट आले, वैयक्तिक मेसेज आले की फाईल लवकर तयार करा, म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे फाईल लवकर तयार करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. ओके, आता ही जी फाईल आहे मित्रांनो, या फाईलमध्ये सर्वात जे पहिलं पेज आहे ते पहिलं पेज आपण या अभियानाचा जो शासन निर्णय 26 जुलै 2024चा तो शासन निर्णय आपण इथं लावलेला आहे. ओके, त्यानंतर यात 3 भाग आहेत, भाग अ, भाग ब आणि भाग क. तर त्यापैकी पहिल्या भागमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहे. कारण की आता आपल्या शाळेवर सौर पॅनल आहेत का नाही, आता हो किंवा नाही याचं उत्तर याला या पॉईंटला सांगण्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला माहिती हो किंवा नाही मध्ये न्यायचं, बरोबर. त्यानंतर मग आपल्या इथं वर्ग सुशोभीकरण आहे का ते सर्वांना माहिती. आतापर्यंत इतक्या अभियानांतर्गत आपल्या या सर्व गोष्टी केल्या आहेत, म्हणून आपण अगोदर ते पॉईंट पाहणार आहे ज्या पॉईंटवर आपण चर्चा करू शकतो ते कशा पद्धतीने करायची, शाळेवर त्याच्या अंमलबजावणी कसं करू शकतो, रेकॉर्ड कसं ठेवू शकतो. त्यानंतर मग इतर पॉईंट घेऊ जेणेकरून प्रत्येकाला त्याचा स्वतःचा वेळ तो वाचू शकतो. ओके, तर इथं सर्वात अगोदर आपण आता पहिला पॉईंट बघा, इथं काय दिलेलं आहे, शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने वर्ग खोल्या आहेत का. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या संख्येप्रमाणे त्याच्या इयत्तेप्रमाणे बसण्यासाठी वर्ग खोल्या आहेत का. आमच्या इथं विशेष की लहान शाळा, जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांना हा प्रॉब्लेम असतो, मोठ्या शाळांना नसतो. तर आम्ही इथं नाही लिहिलेलं आहे. आणि शेरा रकानामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये सदन जो पॉईंट आहे त्या पॉईंटच्या अंतर्गत आपण नवीन केलेली कृती, त्याबद्दल आपलं मत आणि आपल्या लिमिट्स किंवा भविष्यात आपण त्यासंबंधी काय करणार आहे, 4-5 गोष्टी ज्या आहेत याला अनुसरून तो पॉईंट तिथं क्लिअर करायचा आहे. ओके, आता याला 1 मार्क आहे, 1 मार्क आपण इथं डॅश केलेला आपल्याला तो लागून आण. 1 ते 5वीसाठी एकच वर्ग खोलीचा वापर आम्ही करतो आहे. विद्यार्थी संख्या खूप कमी, अजून अतिरिक्त खोली मंजूर झालेली नाही. त्यानंतर शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, प्रश्नपिढी आहे का. आता लहान जिल्हा परिषद शाळा ज्या असतात त्यांना एक्स्ट्रा रूम नसतात ग्रंथालयासाठी, तर आपण ग्रंथालयासाठी कपाट किंवा वाचन दोन्ही प्रकल्प, एक दोरी असते त्यावर सर्व पुस्तकं ठेवलेली असतात, किंवा वाचन कोपरा तयार करू शकतो, एक प्लाय लावून त्यावर पुस्तकं ठेवू शकतो. यासाठी एक रजिस्टर, एक वही तयार करायची. त्या वहीमध्ये कोणत्या दिवशी, कोणत्या वर्गातील, कोणत्या विद्यार्थ्याने कोणतं पुस्तक घेतलं, ते पुस्तक घेण्याची, पुस्तक जमा करण्याची सही, या पद्धतीने आपण ती नोंद ठेवू शकतो. ओके, त्यानंतर मग आता आपण पॉईंट 1 पाहूया. कारण की मधले जे पॉईंट आहेत ते एकदम इझी आहेत. शाळेमध्ये मुख्याध्यापकाला कार्यालय आहे किंवा नाही, हे एकत्र बसतात किंवा नाही बसतात, हे पॉईंट तर आपल्याला स्वतःला शाळेमध्ये सर्वांना माहिती आहे, खोली यायचं का नाही यायचं, बरोबर. आता शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का. शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन असेल तर यस करा, तो 1 मार्क आपल्याला इथं लिहून घ्या मिळणार आहे. आणि तिथं पेज क्रमांक 1 हे लिहिलेलं आहे बघा. आता यासाठी लागणारं जे रेकॉर्ड आहे ते आपण या फाईलमध्ये शेवटी पेज नंबरिंग करून ठेवणार आहात. आता बघा, पेज नंबर 1 हँडवॉश स्टेशन, मग या ठिकाणी आपल्या हँडवॉश स्टेशनचा फोटो लावलेला आहे. हँडवॉश स्टेशन आपल्या इथे ते प्रत्यक्ष पाहणी करू शकता. ओके, त्यानंतर परत आपण आपल्या पेजवर जाऊया. या पद्धतीने फाईल तयार केल्यानंतर मित्रांनो शेवटी आपला प्रत्येक पॉईंट जो आहे ते पॉईंट संबंधी आपलं जे रेकॉर्ड आहे, जे फोटो आहेत किंवा इतर जे अहवाल आहेत ते सर्व पेजला नंबरिंग करायचे आणि ते नंबरिंग इथं या शेराच्या रकानामध्ये आपल्याला नमूद करायचं. आणि आपल्याला एक पॅटर्न दाखवतो, एक रूपरेषा दाखवतो की त्या अनुसरून आपल्याला शाळेवर आपल्या पद्धतीने सुद्धा रेकॉर्ड तयार करता येईल व्यवस्थितरित्या. आता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो, पुढच्या 4.2 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे किंवा नाही. जर कधी असेल तर आपलं जे रेग्युलर स्वच्छतागृह असतं त्याला दिव्यांगाच्या स्वच्छतागृहामध्ये रूपांतर करता येतं. ओके, असं असेल तर आपण 1 मार्क द्यायचा आहे. तर मित्रांनो, भरपूर शाळांमध्ये दिव्यांगासाठी शौचालय नसेल तर अशा वेळेस बाजारामध्ये आपल्याला ती खुर्ची विकत मिळत असते किंवा इतर जे साहित्य असतात ते आपण तिथं ठेवूनसुद्धा लोकवर्गणीतून आणून तिथून ठेवूनसुद्धा हा मार्क मिळवू शकतो. अपंगांसाठी आपल्या शाळेमध्ये आपल्याला शौचालय असणे गरजेचे असते. ओके, आता हे स्वच्छतागृह याचा फोटो लावण्याची आवश्यकता आहे, कारण की शाळेमध्ये जी व्यक्ती येतील ती व्यक्ती स्वतः तिथं पाहू शकतात, ती वस्तू तिथंच अवेलेबल आहे. शाळेला सौर पॅनल आहेत का नाही, आता हा विषय यस किंवा नो हा इथं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला माहिती आहे आपण हा किंवा नाहीच लिहिणार आहे, आणि त्याचा फोटो लावण्याची आवश्यकता आहे का. शाळेमध्ये जी व्यक्ती येतील चेकिंग करण्यासाठी त्यांना सरळ समोर दिसणारे म्हणून तेही फोटो लावण्याची आवश्यकता नाही. भरपूर व्हिडिओ येतात, डेटामध्ये 60, 40, 50, 60 फोटो सांगतात.
विनाकारण फोटो वाढवू नका. ओके. आता 6.1 घेऊया, सुरक्षा तरतुदी आपत्ती व्यवस्थापन. त्यातला पहिला पॉईंट आहे, शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली आहे का? तर होय, त्याचा एक मार्ग घ्यायचा. आपण केलं असेल तर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सराव दिला जातो. महिन्यातनं, आठवड्यातनं एक दिवस त्यांना त्या पद्धतीने आग लागली तर कोणती कृती अगोदर करावी, कोणत्या नंबरशी संपर्क करावा, कोणाला भेटावं. त्यानंतर भूकंप आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या परिसरामध्ये अशा कोणत्या जागा असतात की जिथं आपण जाऊन उभं राहू शकतो किंवा लपू शकतो. शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अति महत्त्वाचे जे मोबाईल नंबर असतात, संपर्क क्रमांक असतात, ते आपण इथं डिस्प्ले केलेले, जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये कुठं फोन करावे हे सुद्धा ट्रेनिंग आम्ही त्यांना दिलेलं आहे, ही सुद्धा माहिती त्यांना आम्ही दिलेली. या पद्धतीने सर्व नियोजन केलं असेल तर इथं केक लिहायचा. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष तिथं ते विद्यार्थ्यांनी विचारू शकतात. त्यासाठी त्याचा स्पेशल असा काही फोटो ठेवण्याची आवश्यकता नाही. नसेल, आपण जेव्हा ती कवायत करत असणार, सराव करत असणार, तर फोटो आपण इथं शेवटी पेज नंबर देऊन लावू शकतो. त्यानंतर 6.3 एक मुद्दा आहे बघा मित्रांनो, शाळेत सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागामध्ये लावलेली का? बरोबर. तर मित्रांनो, यासंबंधी एक प्रतिज्ञा होती. ती प्रतिज्ञा आपल्याला दर्शनी भागामध्ये बॅनर करून लावायला लावली होती आणि विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत ती वदवून घ्यायची होती. त्या प्रतिज्ञेच्या खालच्या बाजूला इथं आपल्याला दिसत बघा काही संपर्क क्रमांक दिलेले, ते आपल्याला तिथं लिहायची होती. या पद्धतीने ही PDF असेल तर मी ग्रुपवर मागेही टाकलेली आहे, आताही ग्रुपवर टाकणार आहे. मी सर्व प्रकारचे PDF लिंक्स आणि सर्व प्रतिज्ञा, सर्व जे मटेरियल असेल ते ग्रुपवर टाकणार आहे. व्हिडिओ आल्यानंतर 4-5 दिवसानंतर टाकेल, जेणेकरून बाकीचे इतर जे व्यक्ती ॲड झाले असतील तर त्यांना फायदा होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली. ओके, तिथून आपण जॉईन होऊ शकता. आता पुढचा मुद्दा 7.2 महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला. केंद्र शासन, राज्य शासन मार्गदर्शन सूचनेनुसार शाळेमध्ये सर्व स्तरावर इको क्लब सुरू केलेले आहे का? 3 स्तरावर असतं, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. आमच्या प्राथमिक स्तरावर एक इको क्लब आम्ही सुरू केलेले. इको क्लब कशा पद्धतीने तयार करायचं, त्याची स्थापना कशी करायची, प्रत्येक वर्गातील 3-4 विद्यार्थी घ्यायचे, त्यांची कारवाई कशी करायची, रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं, त्यांचे उद्देश काय, सर्व माहिती जी असेल ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकतात. त्या पद्धतीने शाळेवर कारवाई करा. हा व्हिडिओ डिटेल दिलेला आहे. या पॉईंटसाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, तिथं पहा. बरोबर. प्रत्येक पॉईंटवर आपण 15 ते 20 मिनिटपर्यंत चर्चा करू शकत नाही. त्यासाठी ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असणार आहे, आपण तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर 1.1 हा मुद्दा आहे बघा मित्रांनो, खेळाचे मैदान व खेळाचे साहित्य आहे का? आता जे लहान शाळा असतात त्यांना खेळाचे मैदान अपुरे असते किंवा ज्या शाळांना खेळाचे मैदान नसेल, आता त्या लोकांनी आपल्या ग्रामपंचायतला भेटून तिथे एखादी गावठाणची जमीन असेल तर ती आपण तात्पुरती खेळ मैदानासाठी यूज करू शकतो. त्यात काही अडचण येत नाही. त्या पद्धतीने आपण तिथे जाऊन संपर्क करावा. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये क्रिकेट संच आहे, मुलींसाठी दोऱ्या उड्या आहेत, रिंग आहेत, इतर जे साहित्य असेल तर सर्व साहित्य आपल्या शाळेमध्ये जे जे अवेलेबल आहे ते इथं आपण थोडक्यात लिहू शकतात. पुढचा मुद्दा ICT पायाभूत सुविधा. प्रत्येक शाळेमध्ये आता सहसा प्रोजेक्टर आहे, डिजिटल बोर्ड आहे, डेस्कटॉप सुविधा आहे, इंटरनेट सुविधा आहे, इंटरनेट वायफाय सुविधा आहे. तर इथं एक होईल या आपल्याजवळ वायफाय नसेल तर आपण मोबाईल वायफायसुद्धा यूज करू शकतो. UDASमध्ये आपण हा पॉईंट लिहिताना त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे की मोबाईलद्वारे वायफाय आपण वापरता का? ओके. तिथं बहुतेक ठिकाणी येस सुद्धा केलेलं आहे. मोबाईल आपण वापरू शकतो. मोबाईलचा वायफाय यूज करून प्रोजेक्टर, TV, लॅपटॉप, इतर सर्व गोष्टी आपण करू शकतो. मोबाईलच्या स्वतः दृकश्राव्य साहित्य म्हणून वापर करू शकतो. आता इथला पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, शैक्षणिक साधन सामग्री. या अंतर्गत पहिला पॉईंट आहे, शालेय अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे का? तर इथं होईल या आणि पेज क्रमांक 2 इथं मागच्या बाजूला आपण जे सर्व साहित्य आहे आपलं ते हे बघा, शैक्षणिक साहित्यांचे फोटो आपण जेवढे जास्त काढू शकतात किंवा जे काही वेगळ्या पद्धतीने काही बनवू असेल तर त्याचा फोटोसुद्धा इथं आपण लावू शकता. ओके. त्यानंतर 10.3 इयत्ता न्याय, विषय न्याय, दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्याची उपलब्धता होती का? आपण अध्ययन पूरक वातावरण निर्मिती करतो का? तर प्रत्येक शाळेमध्ये ही प्रक्रिया खूप आधीपासून सुरू आहे. दृकश्राव्य साधन आपण वापरतो, ऐकणारे पाहणारे साहित्य आपण वापरतो. आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार मोबाईल वापरायला लागले, विविध ॲप वापरतात, 3D इमेजेस तयार होतात, त्या गोष्टी वापरतो. म्हणून प्रत्येक शाळेने इथं यस करा, एक मार्केट या आणि असे काही वेगवेगळ्या गोष्टीचे ॲप
काही व्हिडिओ काही फोटो असतील तर ती इथं आम्ही संदर्भ म्हणून लावू शकतो. आता 11वा जो पॉईंट येतो अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण. यात बघा इथं बाला शब्द दिलेला आहे, बरोबर. आनंददायी वातावरण बाला. त्यात असं आपण गुगलवर सर्च केलं की आनंददायी शिक्षण बाला शाळा हे टाईप करून बी आपण सर्च केलं तर आपल्याला भरपूर फोटो येतील, भरपूर मराठीमध्ये लेखी वाटलं तर आनंददायी बाला शाळा इन्फॉर्मेशन इन मराठी असंही सर्च करून आपण गुगलवर टाकलं तर आपल्याला भरपूर लेख येतील, आपण थोडक्यात ती माहिती समजून घेऊ शकतो. त्यानंतर 12वा पॉईंट आहे शालेय आवारात परसबागेची निर्मिती केली आहे, त्यासाठी जो भाजीपाला असतो पोषण आहारामध्ये वापरला जात होता. तर आमच्या इथं ग्राउंड अतिशय कमी आहे, खेळासाठीच कमी आहे, तर आम्ही गावात उपलब्ध असलेल्या जागा आहेत काही पालकांच्या, त्या ठिकाणी थोडक्यात शाळेजवळची जमीन आहे तिथं आम्ही थोड्या प्रमाणावर भाजीपाला फळभाज्या उगवतो आणि उपलब्धतेनुसार ते आम्ही शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा यूज करतो. तर त्यासाठी त्याचा फोटो शाळेजवळ असेल तर फोटो काढण्याची आवश्यकता नाही, शाळेच्या बाजूलाच, शाळेच्या मागच्या बाजूलाच परसबाग असेल तर, आणि नसेल तर लांब असेल तर त्याचा फोटो आपल्याला काढायचा आहे, पेज नंबर द्यायचे आणि या लास्ट म्हणजे शेवटच्या ठिकाणी आपल्याला सर्व फोटो ॲड करायचे. आपल्याला आपल्यानुसार जो फोटो लावायचा तो आपण इथं लावू शकता. त्यानंतर आता भाग मित्रांनो, हा बघा एक महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काय करायचं, आधार वैधता 100% विद्यार्थ्यांची पूर्ण आहे का आपल्या शाळेमध्ये. तर आमच्या इथं आधार वैधता 100% नाही, 92% पूर्ण आहे. काय विद्यार्थ्यांचे आधार निघते, त्यांचे मोबाईल नंबरच पालकांचे काय बंद होते, तर त्या संबंधी अजूनपर्यंत ते विद्यार्थ्यांचे अपडेट झाले नाही, म्हणून आता सध्या तरी 92 आहेत. यासाठी आपण काय करायचं, पान क्रमांक 3 म्हणजे पेज क्रमांक 3 दिलेलं आहे. मग आपण इथं पेज क्रमांक 3वर या पद्धतीने बघा मित्रांनो, सरळ पोर्टलवर आपण तिथून आपला रिपोर्ट डाउनलोड करू शकतात. पद्धतीने इथं पेज ओपन आहे. या पेजवर बघा इथं डिटेल आपल्याला आपल्या वर्गवाईज किती विद्यार्थी भरले, आधारसाठी किती भरायचे, बाकी सर्व माहिती दिसणार आहे. याच ठिकाणी ह्या टॅबला क्लिक केली की आपल्याला सर्व माहिती एक्सेलमध्ये डाउनलोड होणार आहे. एक्सेलमधून आपण PDF कन्वर्ट करून ती PDFची प्रिंट काढून सुद्धा आपण इथं लावू शकतो. ओके. त्यानंतर UDAS प्रणालीवरील नोंदी अद्ययावत आहेत का, तर UDAS प्रणालीमध्ये आपल्या सर्व माहिती म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन, सर्व विद्यार्थ्यांची वर्गवाईज माहिती अपडेट केली आहे का, तो होय. पान नंबर 5 त्यासाठी सुद्धा आपण ही जी PDF आहे ही पेज क्रमांक 5वर आपण सर्व PDF वर्गवाईज लावू शकतो. एक्सेल डाउनलोड करून त्यांची PDF आपण तयार करू शकतो. त्यासाठी आपण UDAS पोर्टलवर गेल्यानंतर UDAS पोर्टलवर जेव्हा लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या ठिकाणी क्लिक करायचं. इथं ॲक्टिव्ह स्टुडंट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला इथं बघा डाउनलोड एक्सेल ही टॅब दिसणार आहे. या ठिकाणी आपण क्लिक केलं की आपली जी सर्व माहिती ती बघा डाउनलोड होईल एक्सेलमध्ये. ओके. तिथून प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची सर्व माहिती डाउनलोड करू शकतात. आधार स्टेटससुद्धा इथून आपण विद्यार्थ्यांचे डाउनलोड करू शकतो. त्यानंतर पुढच्या महावाचन चळवळ, हे सर्वात महत्त्वाचे मित्र, ही महावाचनची चळवळ आहे ही यात आपण सक्रिय सहभाग घेतलेला आहे का, त्याच्यासाठी 4 मार्क आहेत. होय. यासाठी रजिस्ट्रेशन करायचे महावाचन चळवळ. आता हे रजिस्ट्रेशन पोर्टल आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व शाळेची माहिती इथं भरायची. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉगिन करायचं आहे. लॉगिन सक्सेसफुली झाल्यानंतर या अभियानांतर्गत आपल्या शाळेमध्ये 3री ते 8वीपर्यंत 3 गट केले जातील, 9वीपर्यंत. त्यानंतर त्या प्रत्येक गटाला पुस्तक आपल्याला वाचन करायला द्यायचे. पुस्तक वाचल्यानंतर त्यातील विद्यार्थ्यांचे त्यांचे स्वतःचे विचार पुस्तकाबद्दल त्याविषयी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप तयार करायची आणि ती क्लिप तिथं अपलोड करायची. याविषयी डिटेल इन्फॉर्मेशनच्या मी लवकरच सांगणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये व्हिडिओ तयार होईल. आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशनमध्ये आपल्याला प्रत्येक व्हिडिओची लिंक मिळणार आहे. ओके. त्यानंतर वाचन समृद्धीसाठी उपक्रम आयोजित केले आहेत का, तर वाचन समृद्धीसाठी आनंददायी शनिवारी करतो. हा प्रकल्प आपण दरवेळेस राबवतो. त्याचे अहवाल लेखन करा. कोणत्या शनिवारी कोणता उपक्रम राबवला, त्यात कोणते विद्यार्थी सहभागी होते, थोडा तपशील आणि त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी. या पद्धतीने आपण एक रजिस्टर तयार केले तर आपल्याला दर शनिवारी हा प्रकल्पसुद्धा आपण तिथं राबवतो. वाचन आनंददायी शनिवारसुद्धा राबवला जातो. त्यानंतर विविध शासकीय शिष्यवृत्त्या सवलती योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवलेला आहे का, तो प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या नियमानुसार शिष्यवृत्त्या असतात, योजना असतात, सवलती त्या दिल्या जातात. त्यासाठी आपले रजिस्टर असतात शिष्यवृत्तीसाठी. शिष्यवृत्ती रजिस्टर आहे.
उपस्थिती भत्त्यासाठी उपस्थिती वाटप रजिस्टर आहे किंवा इतर ड्रेस किंवा इतर ज्या गोष्टी असतात, पुस्तके असतात, पुस्तक वाटप रजिस्टर आहे, हे सर्व रजिस्टर आपले कंप्लीट असले पाहिजे. त्यासाठी रेकॉर्ड स्पेशल इथं लावण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या शाळेत दप्तरामधून सुद्धा रेकॉर्ड पाहू शकतो. त्यानंतर 3.2 मेरा देश मेरी माटी, स्त्री पुरुष समानता, आनंददायी शनिवार ही उपक्रम यात शाळा सहभाग होते का? तर मित्रांनो, मेरी माटी मेरा देश यासाठी ही वेबसाईट होती. या वेबसाईटवर मागच्या वर्षी सर्वांनी आपल्याला माहिती भरायची होती, फोटो अपलोड करायचे होते, भरपूर काही गोष्टी होत्या. आता इथं बघा, इथं ती प्रतिज्ञा घेण्यासाठी इथं लिंक दिली. त्यानंतर आपले जे शाळेमध्ये व्हिडिओ फोटो होतो अपलोड करायचे असेल तर ते इथून अपलोड करायचे होते. काही डाउनलोड करण्यासाठी इथून त्यांनी ऑप्शन दिले होते. आता मेरी माटी मेरा देश या ठिकाणी क्लिक केलं. या पद्धतीने सर्व वेबसाईट होती. या वेबसाईटवर आपल्याला सर्व जो डाटा होता तो अपलोड करायचा होता मागच्या वर्षी. या पद्धतीने आपण केलं असेल तर उपक्रम आपण 100% राबवला आहे, म्हणून याचे मार्क आपण घेऊ शकतात. त्यानंतर मग आनंददायी शनिवार, तर मागच्या पॉईंटमध्ये मी सांगितलं कशा पद्धतीने आपल्या शाळेमध्ये तो राबवायचा आहे, त्यासंबंधी रेकॉर्डिंग कशा पद्धतीने ठेवायचं. ओके. आता पुढचा पॉईंट 3.3 मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना निवडणुकीविषयी सर्व संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे, म्हणून शाळेत एक प्रकारचे ॲप असतं. त्या ॲपमधनं प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सर्व विद्यार्थी हाताळतात. ती कशा पद्धतीने हाताळायची त्यासाठी सुद्धा एक PDF आहे, मार्गदर्शक PDF. शक्यतो ती ग्रुपवर टाकण्याचा मी प्रयत्न करतो. ओके. अशा पद्धतीने निवडणूक हा जो प्रकार विद्यार्थ्यांकडनं आपण उपक्रम राबवला असेल तर इथं त्या पद्धतीने यश नोंदवूया. ओके. तंबाखूमुक्त शपथ कार्यक्रम शाळेमध्ये व्यसनमुक्ती अंतर्गत राबवलेला आहे का? ही सुद्धा शपथ प्रत्येक शाळेमध्ये घ्यायची. तर इथं बघा होईल आहे आणि पेज नंबर 6. तर आपण इथं 6 नंबरचं पेज पाहूया. त्या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भामध्ये जे फोटो होते ते फोटो आपल्याला इथं लावायचे आहेत. ओके. त्यानंतर मग 4.2 शाळा विकास आराखडा होय तयार केलेला आहे. पान नंबर 7. आपण इथं पेज नंबर 7वर तो जो आराखडा असेल त्याची PDF मी हवी असेल तर ग्रुपवर टाकून देईल. मागे टाकली होती, अजून टाकू शकतो. ही सर्व जी शाळा विकास आराखडा आहे, हा शाळा विकास आराखडा प्रत्यक्ष पाहून सुद्धा आपण इथं या फाईलला जोडू शकतात किंवा आपल्या शाळेत दप्तरी ठेवला असेल तर आपण जाऊन दाखवू शकतात. ही सर्व माहिती भरा. यासाठी सुद्धा स्पेशल व्हिडिओ तयार केला जाईल. कशा पद्धतीने शाळा विकास आराखडा भरायचा, प्रत्येक पॉईंटमध्ये त्याचे निकष काय असणार आहेत ती सर्व माहिती आपल्याला पुरवण्यात येईल. ओके. आता मित्रांनो, विद्यांजली पोर्टल हा जो 5वा मुद्दा, या शाळेचे गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केली आहे का? तर विद्यांजली पोर्टल काय मित्रांनो, एक ऑनलाईन वेबसाईट आहे की ज्याद्वारे समाजामधनं आपण वस्तुरूपाने किंवा सेवारूपाने काही मदत शाळेकडनं घेऊ शकतो. पैसा रूपाने सेवा घेता येणार नाही. आता या पोर्टल अंतर्गत मुख्याध्यापक सर्वात अगोदर शाळेचे रजिस्ट्रेशन करतात मित्रांनो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग शाळेच्या वतीने बँचेस हवे असतील किंवा मग आपल्या शाळेच्या वतीने आपल्याला काही इतर सेवा असतील तर ती सेवा आपण तिथं पोर्टलमार्फत मागणी करू शकतो समाजामध्ये, आणि कोणाकडे त्या अवेलेबल असतील आणि समाजातील काही लोकांना देण्याची इच्छा असेल तर ते पोर्टलमार्फत त्यांना संपर्क करतात. हा संपूर्ण व्हिडिओ डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, विद्यांजली कशा पद्धतीने राबवायचं, मुख्याध्यापकाची कामं कोणती, मुख्याध्यापक काय करायचं, कशा पद्धतीने शाळेचं रजिस्ट्रेशन करता येतं, किमान यावर्षी नसेल तर पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला हे मार्क मिळवण्यासाठी शाळेचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं, म्हणून हा व्हिडिओ पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर मार्क द्या, रजिस्टर केल्यानंतर वस्तू मागवल्या नोंदवल्या असतील तर मार्क द्या, आणि त्या वस्तू मिळाल्या असेल तर अजून ही 2 मार्क असेल हे सुद्धा आपण मिळू शकतो. त्यानंतर इथे एक 9.4 सर्वात महत्त्वाचे मित्रांनो, स्वयं MOOC पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वाचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण केलेलं आहे का? मित्रांनो, आता स्वयं पोर्टल काय आहे तर एक ऑनलाईन ट्रेनिंग, ऑनलाईन शिक्षणाचे एक माध्यम आहे. तिथं आपण क्लास घेऊ शकता, तिथं आपण अभ्यासक्रम शिकू शकतो कोणत्याही पद्धतीचा. स्वयंवर आपण रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथं आपल्याला काही कोर्स दिले जातील, ते कोर्स आपण करायचे जसं आपण निष्ठामध्ये केले होते. तो कोर्स होते, तो कोर्स आपण व्हिडिओ पाहिला होता, ऑडिओ पाहिला होता, आणि नंतर ती प्रोसिजर करून आपण तो कोर्स शिकलो होतो, त्याचं प्रमाणपत्र मिळेल. अशा पद्धतीने फॉलो केलं असेल तर यस लिहा, नसेल केलं पुढच्या वर्षी आपल्याला शाळेमध्ये मार्क मिळवायचे असेल तर त्यासंबंधी सुद्धा आपण इंटरव्ह्यू माहिती देणार आहोत. ओके मित्रांनो, येत्या 15 ते 20 दिवसामध्ये प्रत्येक पॉईंटवर व्हिडिओ येणार आहे. आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके. आता बघा इथं मित्रांनो, असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण हा जो शेवटचा मुद्दा आहे. यासाठी आपण प्रत्येक शाळेवर निरक्षर लोकांचं सर्वेक्षण केलेलं गावात जाऊन. ओके. तर इथं मार्क मिळतील. स्वयंसेवक नियुक्ती केलेली आहे का? त्यामुळे निरक्षरांना शिकवण्यासाठी काय केलं तर मित्रांनो, उल्हास ॲप आहे. या ॲप अंतर्गत आपण सर्व सर्वेक्षण ऑनलाईन अपलोड केलेलं आहे.
तिथं माझे विद्यार्थी यांना टॅग करून त्यांना आपण शिक्षणाची सोय केलेली आहे. साक्षरता कार्यक्रम प्रचार प्रसार केलेला आहे. ही सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची यासाठी सदर व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ पहा. सदर उल्हास ॲपवर कशा पद्धतीने माहिती भरायची लॉगिनपासून तर सर्व निरीक्षणांची माहिती भरेपर्यंत डिटेल माहिती आम्ही या उल्हास ॲपवर दिलेली. निरीक्षण लोकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, माहिती भरत असताना जे प्रश्न येतात ते, त्यानंतर निरीक्षणांना टॅग करणे, माहिती भरणे, ही सर्व माहिती इथं दिलेली आहे. हा एक व्हिडिओ पहा. आपण या वर्षीचे निरीक्षण संरक्षण करायचे ते सुद्धा इझिली करू शकतो. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भाग ब आणि भाग ब इथं पाहिलेला आहे. भाग क साठी आपण आता पुढचा व्हिडिओ आणणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आपल्याला मिळेल. आता मित्रांनो, भाग क त्यात खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. ते कशा पद्धतीने राबवायचे त्यासंबंधी आवश्यक असलेल्या PDF लिंक्स, फोटोज, कशा पद्धतीने सर्व माहिती भरायची, रजिस्ट्रेशन कुठं करायचं, ही सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.